समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की. ओम नमो पार्वती पते हर हर. साहेब, आपण निषेध मोर्चा करण्याला काय सांगणार? हा निषेध मोर्चा हा बोदेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी ज्या अहिल्यानगर मधले जे पोलीस आहेत, कोतवाली पोलीस, त्यांच्या कार्याच्या आणि चुकीच्या कामाच्या निषेधार्थ आहे. आज आपल्या बोदेगाव येथील सराफाला एसओपीचं उल्लंघन करत, कायद्याची पायमल्ली करत, जो बेकायदेशीर तपास करून त्यांच्याकडे खंडणी गोळा करण्याचाच प्रकार आपण म्हणू. कारण तपासाच्या नावाखाली कायद्याचं उल्लंघन करून जी रिकव्हरी गोळा करण्यात आली, ते त्या सराफाच्या दुकानामध्ये विक्रीला ठेवलेला माल हा वडिलांना वेटीस धरून मुलाला आणायला लावणं हा निश्चितच खंडणीच्या प्रकारामध्ये मोडतो. ज्या सराफाला तपासासाठी तुम्ही नोटीस देऊन बोलवणं अनिवार्य आहे, जे कायदा तुम्हाला ते सांगतो, एसओपी ही आपल्या महाराष्ट्र शासनाचा तोच सांगतो, तर त्या ठिकाणी कुठेतरी बेकायदेशीर रिकव्हऱ्या करण्याच्या उद्देशाने ज्या अधिकाऱ्यांनी जो हे चुकीचं काम केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना कुठलीही कायद्याची पूर्तता न करता त्यांना डायरेक्ट गाडीमध्ये टाकून आणणं, गाडीमध्ये हाणमार करणं, त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन हाणमार करणं. त्याच्यानंतर जे सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेला त्यांना आम्ही कायदेशीर तपास व्हावा आणि कायदेशीर मार्गातून याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावा हा आग्रह करत होतो. तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी बेकायदेशीर होणारी रिकव्हरी, कुठेतरी त्यांच्या खिशात पडणारी आपल्या समितीमुळे त्यांना ती रेकॉर्डवर आणायची भीती होती का, किंवा त्यांना जी रिकव्हरी बेकायदेशीर करायची होती ती मिळाली नाही, या आकसापोटी कुठेतरी ते बेकायदेशीर वागले आणि खंडणीसारखा मारहाण करून जो काही प्रकार केला, याच्या निषेधार्थ आपण संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ एफआयआर दाखल व्हावा, त्यांच्यावरती SIT मार्फत चौकशी व्हावी. तसंच त्या जे काही सर्व अधिकारी होते, म्हणजे गणेश देशमुख आणि त्यांची टीम, या टीमला निलंबित करून, तातडीने निलंबित करून त्यांच्यावरती एफआयआर दाखल करून त्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे. या प्रमुख मागण्या आमच्या आहेत. शिवाय आम्ही या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये रीट दाखल करण्याचंही आमचं लिगल टीमचं काम चालू आहे. आज आपण महाराष्ट्रामधून सर्व ठिकाणावरून तो आपल्या लोकांचा जो उद्रेक आहे, जो सराफ संलग्न व्यावसायिक सुवर्णकार बांधव जे आहेत, हे सर्वजण आज रस्त्यावर येत आहेत. प्रत्येक तालुका जिल्ह्यामधून आज आपण तहसीलदार साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, प्रत्येक जण आपापल्या भावना या कागदाच्या निषेधाच्या ह्याच्यातून व्यक्त करतोय. तेव्हा या अशा गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांवरती ही तत्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावरती एफआयआर दाखल होणं ही आता प्रमुख आमची सुरुवातीचीच मागणी आहे. की ज्यावेळेला हा ह्यांच्यावर तपास होईल, त्यावेळेला हे जर पदावरती राहिले तर निश्चितच तपास हा सुद्धा पारदर्शक होणार नाही. त्यासाठी त्यांना निलंबित करून तातडीने त्यांच्यावरती एफआयआर दाखल करून, म्हणजे एफआयआर दाखल करत असताना सुद्धा खंडणी आणि मारहाण आणि संविधानिक अधिकार याचं जे उल्लंघन केलेलं आहे, या संदर्भातले सेक्शन टाकूनच तो एफआयआर झालेला पाहिजे. तकलादू एफआयआर किंवा तात्पुरती कारवाई ही आम्ही होऊ देणार नाही. आमची त्या संदर्भामध्ये लिगल टीम मी त्या पद्धतीने काम करते. येणाऱ्या काळात आपण यामध्ये रीट दाखल करू. संबंधित न्यायालयामध्ये आम्ही यांच्यावरती एफआयआर दाखल होण्यासंदर्भातला अर्जही दाखल केलेला आहे. तोही आपल्या पुढे येईल सर्वांच्या. परंतु यामध्ये ही कारवाई होणं ही आता काळाची गरज आहे. कारण अनेक वर्षापासून माझे सराफ सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधव ह्या काही वर्दीतील ह्या गुंडाची गुंडागर्दी सहन करतायत. अनेकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, अनेकांची दुकानं बंद पडली, अनेकांनी दुकानं बंद करून
अक्षरशः कंपन्यांमध्ये कामाला गेलेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये माझा मराठी बांधव असणारा हा व्यवसायात राहतो का नाही, ही वस्तुस्थिती आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, आज आपण राजेंना भेटणार आहोत, राजे साहेब असतील, या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की या टॅक्स पेअर असणाऱ्या, टॅक्स भरून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या ह्या व्यावसायिक वर्गाला आपल्याकडून न्याय मिळणं अपेक्षित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आज आपण पण लागतो. कारण जोपर्यंत सगळे एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपल्या ज्या होणाऱ्या त्रासाला वाचा फुटत नाही. आज एक गोष्ट अहिल्यानगरमध्ये घडली, त्याचे पडसाद साताऱ्यामध्ये उतरत आहेत. त्या एखादी गोष्ट साताऱ्यात घडली तर त्याचे सुद्धा पडसाद असेच अहिल्यानगरमध्ये उठावेत. त्या एका गोष्टीसाठी आज साताऱ्यामध्ये आज एवढी सगळी लोक एकत्रित जमलेली आहेत. हा संबंधित जो प्रकार घडला, आज आपण एकत्र आलोय. सकाळपासून आपण शिवेंद्र महाराजांना निवेदन दिलं, त्यानंतर आपण पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं. हा संपूर्ण भागात या गोष्टीला काही राजकीय वळण लागता कामा नये या एका गोष्टीचा विचार करा. कारण ज्या वेळेला एखादी गोष्ट राजकीय होते त्यावेळेला त्या गोष्टीला मतं तयार होतात. आज एक गोष्ट लक्षात ठेवा की सराफ सुवर्णकार संरक्षण समिती सारखी संघटना उभी राहिली, आणि संघटना उभी राहिली कशासाठी, तर प्रशासनापासून आपल्याला वाचवण्यासाठी. कारण तुम्ही आम्ही ज्या वेळेला व्यवसाय करतो त्यावेळेला व्यवसाय करत असताना संबंधित व्यवसायामध्ये जर कुठल्या गोष्टीची अडचण आली तर कायदा काय म्हणतो त्या गोष्टीचा विचार किंवा या गोष्टीचं ज्ञान आपल्याला नाही. त्या गोष्टीचं ज्ञान आपल्यातल्या काही माणसांनी प्रातिनिधिक तत्वावर घेतलं. आपले वकील साहेब इथे, आणि ज्या ज्या वेळेला प्रशासन आपल्या दारावर येतं आणि दारावरून आपल्या कॉलर पर्यंत येईपर्यंत जो मधला आपला भाऊ मधला पदाधिकारी तो हात मध्ये अडवण्याचा प्रयत्न करतो, त्याच पदाधिकाऱ्याच्या कॉलरला हात त्या प्रशासनाने आता घातलेला आहे. आणि ह्या एकमेव गोष्टीचा निषेध करायला अहिल्यानगरमध्ये घडलेल्या बोराडेंबरोबर संकेत बोराडेंबरोबर आणि त्याचसोबत या सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष बुराडे साहेबांच्या कॉलर पर्यंत जर या गोष्टीचा हात जात असेल, ती मागा अहिल्यानगरला पण सांगितलं की बापाला हात लागला आणि पोराने काय केलं नाही तर ते पोरगं नामर्थ म्हणून या जगात सांगितलं जातं. आज आपल्या पदाधिकाऱ्याला हात लागलाय, आपल्या व्यावसायिक बांधवाला हात लागलाय, आणि आपण जर शांत बसलो तर सराफ व्यावसायिक श्रेष्ठ मानले जातील. आणि या पातळीवरती ज्या वेळेला आपल्याला श्रेष्ठ म्हटलं जाईल त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध करायला पात्र नसू. आजचा जो विरोध केला, याची वाचा फोडले, हे आपण शंड नाही आहोत हे महाराष्ट्राला कळावं. या संबंध शक्तीला आपण एकत्र आलो, आणि तुम्ही सगळे सराफ व्यावसायिक आज मावळे म्हणून आज आपल्या भावासाठी एकत्र आलात. त्यासाठी खरंच तुमचे या छत्रपती शिवरायांच्या चरणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करतो. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड, निष्पक्ष